नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना फोन करून कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची त्यांनी मागणी केली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाकरे पक्ष वगळता इतर सर्वच प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केली आहे. मात्र त्यांनी अद्याप मातोश्रीवर संपर्क साधलेला नाही. यावरून शिंदे सरकारमधले मंत्री दीपक केसरकर यांनी एक सूचक वक्तव्य केलंय. पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी उद्धव ठाकरेंना जर मुख्यमंत्र्यांचा फोन यावा अशी अपेक्षा असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की फोन करतील असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. तसंच शरद पवार जे सांगतात ते उद्धव ठाकरे ऐकतात, त्यामुळे उद्धव ठाकरे चांगला निर्णय घेतील असंही मत केसरकर यांनी व्यक्त केलं. उद्धव साहेबांना फोन यावा अशी जर अपेक्षा असेल तर उपमुख्यमंत्री सुद्धा फोन करू शकतात. मुख्यमंत्र्यांनी फोन करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री सुद्धा करतील. मुख्यमंत्र्यांचं मन फार मोठं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की फोन करून जर ही बिनविरोध होत असेल तर मुख्यमंत्री का नाही करणार. शेवटी आज ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत आणि ते स्वतःच म्हणतात की पवारसाहेब आमचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे पवारसाहेब ज्यावेळेला सांगतात त्याला उद्धव साहेब ऐकतात आणि त्याच्यामुळे उद्धव साहेबांना ते सांगतील याची आम्हाला खात्री आहे आणि उद्धव साहेब सुद्धा चांगले निर्णय घेतील याची सुद्धा आम्हाला खात्री आहे. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहिलंय. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळेला भाजपनं जो उमदेपणा दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. राज्याची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांनाच आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा असं पत्र राज ठाकरे यांनी लिहिलेलं आहे. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. धार्मिक मोर्चांबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त करत हे मोर्चे आपल्यावर धार्मिक बंधनं घालू पाहतायत असं मत व्यक्त केलंय. लग्न कुणाशी करायचं हे ठरवणारे हे कोण? लव जिहाद या शब्दाचा अर्थ कुठल्याही डिक्शनरीत नाही. मी या मुद्द्याबाबत चर्चा करायला तयार असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. धार्मिक मोर्चांच्या बाबतीत सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. धार्मिक मोर्चे आपल्यावर धार्मिक बंधनं घालू पाहतायत. आपण कुणाशी लग्न करायचं हे ठरवणारे हे कोण असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. लव जिहाद या शब्दाचा कोणत्याही डिक्शनरीमध्ये अर्थ नाही. मात्र आपण चर्चा करण्याच्या तयारीत असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. लव जिहादचा मुद्दा आता कुठेतरी तापतोय की काय असंच दिसतंय. सुप्रिया सुळे यांनी मोर्चेकऱ्यांवर आता टीका केलेली आहे. धार्मिक मोर्चांच्या बाबतीत सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त करत हे मोर्चे आपल्यावर धार्मिक बंधनं घालू पाहतायत असं परखड मत व्यक्त केलंय. लव जिहाद या शब्दाचा अर्थ कुठल्याही डिक्शनरीत नाही असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. पुढची बातमी बघूया. वर्धा इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू होता. मात्र याच ठिकाणी संमेलन अध्यक्ष पोहोचू शकले नाहीत. संमेलन अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर ग्रंथ दालनात पुस्तकात रमल्याचं पाहायला मिळालं. संमेलनस्थळी येताना अध्यक्षांना सुरक्षा व्यवस्थेचा फटका बसल्यानं अध्यक्ष ग्रंथ दालनापर्यंतच पोहोचले. तर त्यांची कन्या भक्ती चपळगावकर यांनी मात्र सुरक्षा व्यवस्थेमुळे चपळगावकर सभा मंडपात पोहोचले नसल्याचं म्हटलंय.
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकींच्या संदर्भामध्ये राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय। एकीकडे या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी या पोटनिवडणुका लढण्यावर ठाम असल्याचं दिसतंय। विधान परिषद निकालांमुळे सरकारला वेगळे निकाल लागण्याची भीती वाटतेय आणि त्यामुळे त्यांना या निवडणुका नको आहेत असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तसंच चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शिवसेना अजूनही इच्छुक असल्याचं राऊतांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। भारतीय जनता पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केले, काँग्रेस पक्षानेही त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत। चिंचवड संदर्भात राष्ट्रवादीने निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे महाविकास आघाडीने, अर्थात शिवसेना सुद्धा त्या जागेसाठी अजून इच्छुक आहे, नाही असं नाही, पण तरीसुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून त्या संदर्भात निर्णय घेऊ। दोन्ही मतदारसंघातलं ज्या प्रकारचं वातावरण आता आहे ते वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही। राज्यातल्या विधान परिषद निवडणुकांनी हे दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे, आणि त्यानंतर असं वाटतंय की सरकारला असं वाटतंय की ही निवडणूक होऊ नये। जर निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागेल, आणि ते सत्य आहे। जरी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असलं, राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे एक पत्र लिहिलं असलं, तरीही निवडणुका होतील। वर्ध्यातल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली। यावेळेला उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांची मिश्केल शाब्दिक टोलेबाजी देखील पाहायला मिळाली। राजकारणी हे साहित्यिकांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत। यावेळेला फडणवीसांच्या या शाब्दिक टोलेबाजीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। आम्ही राजकारणी जे आहोत ते अनेक साहित्यिकांची प्रेरणा आहोत। आम्ही नसलो तर व्यंगचित्र काढणाऱ्यांना ते फार काम करणार नाही, आणि आमच्याकडे साहित्य खूप आहे। आमच्यामध्ये शिबिर कवी आहेत, आमच्यामध्ये यमक जोडणारे कवी आहेत, आमच्यामध्ये स्क्रिप्ट लिहिणारे लोक आहेत, आमच्यामध्ये स्टोऱ्या तयार करणारे लोक आहेत। तुम्ही सकाळी 9 वाजता टीव्ही लावला की आमच्यातलं साहित्य असं ओसांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। अहमदनगरहून खासदार सुजय विखे पाटील यांच्या लोणी व्यंकनाथ इथल्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या दरम्यान बाचाबाची झाल्याचं दिसलं। लोणी व्यंकनाथ इथं आज खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते 3.5 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन होतंय। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं कार्यक्रम नेमका कोणाचा असा सवाल स्थानिक नेत्यानं विचारल्यानं गोंधळ झाल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भामटे म्हणाल्यानं राग आला आणि या रागातनंच हे सगळं भांडण झालं आणि गोंधळ उडाल्याचं आता समोर येताना दिसतंय। राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांदरम्यान राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं उद्घाटन कार्यक्रमामध्ये हा सगळा गोंधळ झालाय। अहमदनगरमधल्या लोणी व्यंकनाथ इथल्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। साहेबराव, काय नेमकी माहिती? अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्या कामातून 600 कोटी रुपयाच्या कामाचा निधी आला होता, त्याचं उद्घाटन होतं, आणि त्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक कार्यकर्ता बोलताना भामटा म्हणला म्हणून हा 2 गटामध्ये वाद झालेला आहे। स्थानिक कार्यकर्ते जे आहेत राष्ट्रवादीचे यांच्यामध्ये ही बाचाबाच झालेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर सुजय विखे यांनी मध्यस्थी करून वातावरण निवाळ जरी असलं पण 2 गटामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्थानिक पोलिसांना या संबंधित कळवण्यात आले असून या सगळ्या प्रकरणावर पडदा पाडण्यासाठी राजकीय नेते सचवलेले आहेत। अजिंक्य, बरं साहेबराव, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि यानंतरची बातमी आहे खासदारांच्या संपत्तीबाबतची। दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या खासदारांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे। याबाबतचा एक अहवाल समोर आलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे 43,
काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार त्यामध्ये आहेत. यातील महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलंय. सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत तब्बल 89 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर रावसाहेब दानवे यांच्या संपत्तीमध्ये 20 कोटी रुपयांची, प्रतापराव जाधवांच्या संपत्तीत 10 कोटी रुपयांची, तर भावना गवळी यांच्या संपत्तीमध्ये 6 कोटी रुपयांची वाढ झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. खासदारांची संपत्ती किती कोटींनी वाढली आहे पाहूया. सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत 89 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर रावसाहेब दानवेंच्या संपत्तीत 20 कोटींची वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलंय. प्रतापराव जाधवांच्या संपत्तीत 10 कोटी, तर भावना गवळी यांच्या संपत्तीत 6 कोटी रुपयांची वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण इथल्या मलंगगड इथं आता आल्याची माहिती मिळतेय. त्याचीच आपण ही दृश्य सध्या पाहतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मलंगगड इथं दाखल झालेले आहेत. सिंधुदुर्गात भव्य राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचा शुभारंभ झालाय. आमदार नितेश राणे, प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा संपन्न होतीये. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा रंगलेली आहे. या स्पर्धेसाठी 700 मीटरचा ट्रॅक असून विविध जिल्ह्यांमधून आलेल्या बैलगाड्या सहभागासाठी सज्ज झालेल्या आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 60 स्पर्धकांनी सहभाग घेतलाय. सिंधुदुर्गामध्ये बैलगाडा स्पर्धेचा थरार रंगल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो. राज्यस्तरीय अशी ही बैलगाडा स्पर्धा आहे. आमदार नितेश राणे आणि प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत या शर्यतीला, या स्पर्धेला सुरुवात झाल्याचं दिसतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विशाल, काय नेमकी माहिती? सर, जर बघितलं तर बंड्या मंडळ मागील अनेक वर्षांपासून हे बैलगाडी स्पर्धांचं आयोजन करतोय. मागील या स्पर्धांना काहीतरी शासनाच्या नियम आणि निकषामुळे बंदी होती, त्यामुळे या स्पर्धा झाल्या नाहीत. मात्र ही दुसऱ्या वर्षी बंदी उठवल्यानंतर ही दुसऱ्या वर्षाची स्पर्धा सुरू आहे. वैभववाडी तालुक्यातील नागवडे गावामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. आमदार नितेश राणे यांच्या हे स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं आणि आता या स्पर्धेला एकूण 60 स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे. तर 700 मीटरचा ट्रॅक असणार आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आज रविवार असल्यामुळे प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बरं विशाल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. ती म्हणजे वांद्रे पोलीस विनोद कांबळी याच्या घरी दाखल झालेले आहेत. विनोद कांबळी याला CRPCच्या कलम 141A अंतर्गत नोटीस बजावण्यात आलेली आहे. पोलिसांनी विनोद कांबळीला 1 ते 2 दिवसात पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवण्यास सांगितल्याचं देखील समजतंय. पोलिसांना सध्या या सगळ्या घटनेचा एक पैलू माहिती आहे, जो विनोद कांबळी यांच्या पत्नीनं पोलिसांना सांगितला आहे. विनोद कांबळी यांच्या पत्नीच्या आरोपांची पोलीस आता चौकशी करणार असून कांबळी यांना संबंधित प्रश्न विचारले जाणार आहेत. आताच्या घडीची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या पत्नीनं त्यांच्यावर हिंसाचार आणि शिवीगाळ केल्याचे आरोप केलेले होते. या अनुषंगानं आता पोलीस विनोद कांबळी यांच्या घरी दाखल झालेले आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी सध्याची अपडेट?
मुळात विनोद कांबळी यांना दारूच्या नशेमध्ये मारहाण केली अशी तक्रार अँद्रिया म्हणजे त्याची जी पत्नी आहे त्यांनी केली. 12 वर्षाचा मुलगा सुद्धा त्यावेळेस घरात होता. किचन मधल्या फ्राईंग पॅननं त्यांनी मला मारहाण केली, दारूच्या नशेत होते, अशा प्रकारचा जबाब सुद्धा पोलिसांनी त्यांचा नोंदवलाय. पण या प्रकरणात 354 अंतर्गत तक्रार जरी दाखल झाली असली तरी विनोद कांबळी यांना मात्र पोलिसांनी अटक केली नाही. पण CRPC 41A अंतर्गत विनोद कांबळी यांना आता बांद्रे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या गोष्टीचा दुसरा पैलू, कांबळी यांची नेमकी बाजू काय ही या येत्या 2 दिवसांमध्ये त्यांना बांद्रा पोलिसात येऊन जबाब देण्यास सांगण्यात आलेलं आहे. यानंतरच पोलीस पुढची कारवाई करतील. आता येते 2 दिवस हे अत्यंत महत्वाचे. बर, प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. अहमदनगर मधल्या राहता इथं किरकोळ वादातनं एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे. राहता इथं 20 वर्षीय रोहित वर्मा या तरुणाची काल रात्री हत्या झाली आहे. लहान मुलानं दुचाकीला सायकल आडवी घातल्याच्या कारणातनं वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यानंतर या लहान मुलाच्या मोठ्या भावानं तीक्ष्ण हत्यारानं वार करत रोहितची हत्या केली आहे. या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय आणि अधिक तपास सुरू आहे. दुपारच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला होता. मात्र सरकारच्या आदेशानंतर परीक्षा नियोजित वेळातच घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भारतीय रेल्वे संचलित UTS मोबाईल ॲप सध्या प्रवाशांच्या रोषाचं कारण ठरलंय. या मधील सुविधा मराठीत उपलब्ध करण्यात आल्यात, मात्र त्यांच्या भाषांतरात मराठीचे वाभाडे काढण्यात आलेत. बुक आणि ट्रॅव्हल्स पेपरलेस यासाठी पुस्तक आणि प्रवास असं भाषांतर, तर बुक आणि प्रिंटचं भाषांतर पुस्तक आणि मुद्रित असं करण्यात आलंय. त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. राज्यात जातीवाचक वस्त्यांची नावं प्रतिगामी असल्यानं राज्य सरकारनं बदलण्याचा निर्णय घेतला होता. समाज कल्याण विभागानं या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील 469 पैकी 391 जातीवाचक नावं ही बदलण्यात, या वस्त्यांना नवी नावं देण्यात आलेली आहेत. 7 फेब्रुवारीपासून बेलापूर ते मुंबई वॉटर टॅक्सी प्रवास सुरू करण्यात येणार आहे. अवघ्या 30 मिनिटांमध्ये बेलापूर ते मुंबई असा प्रवास करता येणार आहे. यामुळे वाढत्या वाहनांमुळे होणारं प्रदूषण देखील कमी करण्यासाठी ही मदत होणार आहे. औरंगाबादमध्ये W20 परिषदेसाठी स्मार्ट सिटीच्या प्रशासनानं पुणे महापालिकेकडून 10 बस भाडे तत्वावर मागवल्या आहेत. 10 बससाठी एका दिवसाला 2,13,750 रुपये द्यावे लागणार आहेत. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी नव्या वादात सापडलाय. विनोद कांबळी विरोधात त्याच्या पत्नीनं पोलिसात तक्रार नोंदवली आहे. दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप पत्नी ऑड्रियानं विनोद कांबळीवर केलाय. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप तरी त्याला अटक करण्यात आलेली नाही. भंडाऱ्यामध्ये मळणीनंतर शेतात ठेवलेल्या 27 धान्यांची चोरी करून उर्वरित 13 पोती धन जाळून टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केलेली आहे. भंडाऱ्याच्या पालांदूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कल्याणमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान पत्नीची पर्स चोरल्याच्या संशयातून 2 जणांचं अपहरण केल्याची घटना घडलेली आहे. पोलिसांनी डांबलेल्या 2 तरुणांची सुटका करत आरोपी अजमर रहमानला अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तामिळनाडूच्या तिरुपत्तूरमध्ये एका कार्यक्रमात मोफत साड्या वाटल्या जात असल्याने महिलांनी मोठी गर्दी केली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 4 महिलांचा मृत्यू झालाय. पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. या दोन्ही राज्यांमध्ये काही दिवसांपासून शस्त्रास्त्रांची खेप येत होती. यामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय आहे.
इस्रो आणि नासा यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. इस्रो आणि नासा यांच्याकडून निसार सॅटेलाइट तयार करण्यात येत आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून नासाकडून सॅटेलाइट भारतात पाठवण्याची तयारी सुरू झालेली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निसार सॅटेलाइट भारतात दाखल होईल. जम्मू इथल्या दोडा परिसरातल्या घरांना देखील तडे गेलेत. घरांना गेलेल्या या तड्यांची पाहणी करण्यासाठी जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं पथक परिसरात दाखल झालंय. इथं परिसरातल्या 21 घरांना तडे गेले असून कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय. बीडच्या चौसाळामधील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून मृत व्यक्तीच्या खात्यातील पैसे गायब झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवड भागातल्या गायींना गुंगीचे इंजेक्शन देत तस्करी करणाऱ्या टोळीला दिघी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गेल्या काही दिवसांपासून ही टोळी गायींची तस्करी करून हत्या करत त्यांचं गोमांस विकत होती. या प्रकरणी दिघी पोलिसांनी मोहसिन कुरेशीसह 6 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडनं 3 चारचाकी वाहनं, कोयते, सत्तूर, नायलॉनच्या दोऱ्या, इंजेक्शन्स आणि विषारी औषधाची बाटली जप्त करण्यात आली आहे. या टोळीवर आधीच गोवंश तस्करीचे 13 गुन्हे असल्याचंही समोर आलेलं आहे. परभणीच्या पालम शहरातल्या ज्वेलरवर दरोडा टाकण्यात आलेला आहे. बंदुकीचा धाक दाखवत 3 चोरट्यांनी दुकानातील दागिने आणि रोकड लुटलेली आहे. पालम शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या सिद्धनाथ ज्वेलर्सवर तब्बल 20 लाखांचा दरोडा टाकण्यात आलाय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केलाय. मात्र या घटनेमुळे मोढा परिसरातल्या व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. नागपुरातल्या राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यालयाला नागपूर महानगरपालिकेनं आता नोटीस बजावली आहे. शरद पवार यांनी उद्घाटन केलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय असलेल्या परिसराला ही नोटीस देण्यात आलेली आहे. अवैध बांधकाम असल्याचं सांगत महानगरपालिकेनं ही नोटीस पाठवली आहे. कार्यालयाची जागा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते प्रशांत पवार यांच्या नावानं ही नोटीस आहे. काचीपुरा परिसरातील इतरही बांधकामांना महानगरपालिकेनं ही नोटीस पाठवलेली आहे. 3 दिवसात कागदपत्र सादर करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. कागदपत्र सादर न केल्यास कारवाई करण्याबाबत पालिकेनं ही नोटीस बजावली आहे. पुण्यातल्या नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सच्या शास्त्रज्ञांच्या गटानं खोडद इथल्या GMRT आणि ग्रीन बँक टेलिस्कोप युनायटेड स्टेट्स मिलीसेकंदचा दशकभर दीर्घकालीन अभ्यास केलेला आहे. यामध्ये डॉक्टर भास्वती भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली NCRA मधील PhD विद्यार्थिनी संगीता कुमारी यांनी GMRT सोबत अनेक फ्रिक्वेन्सीजवर निरीक्षण वापरत गॅलेक्टिक फील्ड MSPच्या प्रदीर्घ कालावधीचा अभ्यास केलाय. या अभ्यासामुळे संघाला मिलीसेकंद स्पंदकाच्या वेगाचा आणि इतर अनेक गुणधर्मांचा अचूक अंदाजही घेण्यात यश मिळालेलं आहे. NCRAचे डॉक्टर जयंता रॉय आणि इतर लोक हे संशोधन करतायत. आणि यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आता इथंच थांबूया. जाता जाता एक नजर टाकूया राज्यातल्या प्रमुख शहराच्या तापमानावर.